तर गाईस येस, आता हे मम्मीचं काम चालू झालं होतं बिकॉज हे तिचं काम होतं करणं. तर बघा ती पुन्हा हळदी कुंकू वगैरे सगळं लावत बसली आणि मला वाटलं मी आता तरी फ्री झाली, पण कसलं काय, मला पत्रिका पुन्हा लाईनीत नीट लावत बसायला सांगितलं होतं. तर मी ते पण केलं. त्यानंतर मग एक एक पत्रिका अशा सगळ्या जागेवर लावेपर्यंत बराच टाईम गेला आणि घरात इतका पसारा झाला होता. घर आमचंच आहे की नाही हे आम्हालाच खरंच वाटत नव्हतं, पण काय नाही, आता काय करू शकतो. त्यात मग पत्रिकेची शूटिंग पण करत होतो, तर काकाला हे संतोष आणि सुलक्षणाचं पण काढायला लावलं होतं. आणि खरंच यार हे भरपूर पसारा होत होता सगळं करेपर्यंत. पण गाईज खरंच मजा पण येत होती तितकीच. गाईज थकलोय आम्ही, नको वाटतंय लग्न आम्हाला. मग असंच थोडा वेळ ब्रेक घेतला, आम्ही सगळेजण जेवलो आणि येस पुन्हा कंटिन्यू केलं. कारण का माझे आजी आणि पप्पा चालले होते गावी, गावच्या देवांना पण पत्रिका द्यायच्या होत्या, तर त्यासाठी सगळी पॅकिंग अँड ऑल चालली होती. तर आजपासून खरं लग्न घरी वाटत होतं आणि आम्हाला काय आनंद आवरेना, आमच्या काकाच्या लग्नाला यायचं. तो गाईस येस, दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि व्लॉग्स बघत राहा.